हॅपी दसरा, हॅपी दसरा। हॅलो फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप सगळे मजेतच असाल मंडळी। तर आज आहे दसरा, विजयादशमी। तर सगळ्यांना सर्वप्रथम माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण दसऱ्याच्या ह्याच्यावरतीच असणार आहे। तर आज सगळीकडे आपल्याकडे आज प्रसन्नतेचं वातावरण आहे। विजयादशमी म्हटल्यावर आपला सगळ्यात अगदी मस्त महत्त्वाचा आवडीचा सण दिवाळी दसरा असतो। तर आजचा हा पूर्ण तुम्हाला ऑल ओव्हर व्हिडिओ हा दसऱ्याच्या ह्याच्यावरतीच असणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण स्किप न करता तुम्ही सगळ्यांनी पूर्ण बघा। तर मंडळी, इथे सर्वप्रथम आहे ना मी उंबरठ्याची पूजा करून घेते आहे। आणि उंबरठ्याची पूजा करण्यासाठी आहे ना सुरुवातीलाच मी सकाळीच अगदी उंबरठ्याला हळदीचं लेपण लावून घेतलं आहे। हळदीचं लेपण लावल्यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता जी येते ना, ती नकारात्मकता बाहेरच्या बाहेरच निघून जाते। आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येत नाही। तर मी उंबरठ्याला अशा प्रकारे नेहमी नाही पण असं काही सण विशेष सण वगैरे असतील ना, त्यावेळेला मी असंच हळदीचं लेपण लावून घेते। उंबरठ्यापासून पूजा करण्याची सुरुवात करते। तर अशा प्रकारे पूर्ण उंबरठ्याला व्यवस्थित हळद भिजवून लेपन करून घ्यायचं आहे। तुम्ही कधी ट्राय करू शकता असं सणासुदीच्या दिवसांमध्ये लेपन करण्याचा प्रयत्न करा। बघा किती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते, कोणती निगेटिव्ह एनर्जीचा वास आपल्या घरामध्ये येत नाही। आमच्या घराची जेव्हा आम्ही घरभरणी केली होती ना, तेव्हाच त्या भटजी काकांनी मला सांगितलं होतं की नेहमी तुम्ही जेव्हा पूजा करत जाल ना, तेव्हा उंबरठ्याला हळदीचं असं लेपन करत जा। पण आपल्याला नेहमी काही करायला मिळत नाही, पण असं काही विशेष दिवस असेल त्या दिवशी मी नक्की आवर्जून करते। तर हे हळदीचं लेपण सुकल्यानंतर आहे ना, त्याच्यावरती छान अशी मी रांगोळी काढून घेतली उंबरठ्यावरती आणि दरवाजामध्ये सुद्धा। छान अशी रांगोळी आपल्या दरवाजामध्ये असली की अजून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते आणि आपल्यालाही पॉझिटिव्ह वाटतं। आणि घराचा उंबरठा पण देखील बघा कसा असं शोभित दिसतो, एकदम सुंदर। तर आज दसरा होता त्या कारणाने मी आपट्याच्या पानाचीच रांगोळी छान अशी दरवाजामध्ये काढून घेतली होती। रांगोळी वगैरे काढून झाल्याच्या नंतर आहे ना, उंबरठ्याची मी पहिली सर्वप्रथम पूजा करायला घेतली। उंबरठ्यापासून जसं आपण उंबरठ्यापासून पूजेची सुरुवात करतो ना, तर खूप बरं वाटतं। म्हणजे कसं आपल्याला आपल्या मेन घराचा पायाच असतो आपला उंबरठा। उंबरठ्यापासून जेव्हा आपण पूजेला सुरुवात करतो तेव्हा सर्व काही अगदी व्यवस्थित होऊन जातं। तर बघा माझी रांगोळी किती छान दिसतीये। साधीच काढली, अगदी काही एकदम हे केली नाही आहे, पण साधं असतं ते छान दिसतं। त्याच्यानंतर आहे ना, रांगोळी वगैरे काढून झाल्याच्या नंतर उंबरठ्याला मी छान असं पूजा करून घेतली। उंबरठ्याला छान असं ओवाळून वगैरे घेतलं। त्याच्यानंतर उंबरठ्याला ओवाळून झाल्याच्या नंतर आहे ना, आमच्या देवाची पूजा तर झाली होती, देवपूजा झालीच होती, बाबांनी आधी केलीच होती। त्यानंतर मी छान असं देवबाप्पाला ओवाळून वगैरे घेतलं मंदिराला। त्यानंतर मंदिराला ओवाळून झाल्याच्या नंतर मी इथे माझ्या सासूबाईंच्या फोटोलाही ओवाळून घेतलं। त्यानंतर इथे जी मी सरस्वती मातेची मांडणी केली होती, तिथे सरस्वती मातेचा फोटो काढला होता पाटीवरती। त्यानंतर लॅपटॉप माझा जो माझ्या नेहमी कामामध्ये उपयोगी येतो। त्याच्यानंतर आपल्या किचनमध्ये जी काही हत्यारं आपल्याला लागतात नेहमी जे आपल्या कामासाठी येतात, त्याच्यानंतर वही, पेन, इथे माझा हा ट्रायपॉड आहे, याची सगळ्याची आम्ही पूजा करून घेतली। ही जी यंत्रणं असतात जी आपल्या वर्षभर कामासाठी येतात, ती सुद्धा एक प्रकारे आपल्यासाठी लक्ष्मीच असते। तर त्या लक्ष्मीची सुद्धा आपण पूजा करून घ्यायची असते। तर इथे स्वामींचा जपनाम चालूच होता। असं काही विशेष कार्यक्रम असेल ना किंवा संध्याकाळचं, तर आम्ही नेहमीच स्वामींचं हे मंत्र लावून ठेवत असतो। तर घरामध्ये चांगली पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्या। आणि ही जी आपली विद्युत उपकरणं असतात किंवा गॅस, त्यांना सगळ्यांना मी एक फूल वाहून घेतलं। फूल आणि हे जे नवं बोलतात त्याला, ते नवं वाहायचंच असतं। बघा, टीव्हीसुद्धा आपल्याला वर्षभर आपल्याला चांगली साथ द्यावी, टीव्हीने टीव्हीसुद्धा आपण पाहतच असतो वर्षभर।
एक करमणुकीचं आपलं साधन असतं, तर त्यालासुद्धा मी हे नवं बोलतात त्याला, ते नवं वाहून घेतलं. बघा कशी विद्या देवी सरस्वती माता किती छान दिसती आहे. अशा प्रकारे पूजा मांडून घेतली. तर दसऱ्याचं आहे ना, दसऱ्याचं एक विशेष महत्त्व असतं, तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांमध्ये सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करायची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्रपूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे, अशी प्रथा होती. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांची पूजा होते. असा सगळीकडे आपला दसरा उत्सवात साजरा केला जातो. तर इथे आम्ही आहे ना घरातली पूजा करून झाल्याच्या नंतर आमच्या गाडीची देखील पूजा केलेली आहे. त्यानंतर आमच्या बिल्डिंगच्या खाली गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथे देखील मी पूजा करून घेतली. गणपती बाप्पाला छान असं ओवाळून वगैरे छान पूजा करून गणपती बाप्पाची घरी आले. अशी व्यवस्थित पूजा झाली ना की मनालाही खूप बरं वाटतं. त्यानंतर तर मंडळी पूजा वगैरे करून झालेली आहे दसऱ्याची. आता व्यवस्थित अशी पूजा आपल्या देवाची, सगळं घरामध्ये ज्या पण वस्तू आपण रोजच्या ह्याच्यामध्ये यूज करतो त्या वस्तूंची पूजा केलेली आहे. तसंच गाडीची पूजा करून आम्ही आलेलो आहोत. त्याच्यानंतर आजचा बेत आहे मंडळी पुरी आणि भाजी आणि श्रीखंड पुरी आणि बटाट्याची भाजी. तर आता मी पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत, तर त्या मी तुम्हाला पुऱ्याही दाखवते कशा बनवते ती. आज दसऱ्याच्या निमित्ताने तर सगळेच आपण गोडधोड सगळ्यांच्याच घरी बनत असतं. तर तुमच्या घरी तुम्ही आज काय बेत केला तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण आता पटापट पुऱ्या वगैरे बनवून घेऊ आणि मग संध्याकाळी कशी परत आपण आपट्याची पानं वगैरे आता तर आपण ते पूजेला लावलेलं आहे. संध्याकाळी परत ते देवाणघेवाण करायचं असतं, एकमेकाला द्यायचं असतं. आपट्याचं पान सोनं म्हणून सोनं मानलं जातं. सोन्यापेक्षाही जास्त किंमत आहे त्या आजच्या दिवशी आपट्याच्या पानाला दिली जाते. तर संध्याकाळी तो सगळा प्रोग्राम आपला असणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आता मी पुऱ्या बनवायला घेतली, तर पुऱ्या कशा आपल्या टम्म फुगतायत तेही बघा. छान अशी गोल्डन फ्राय झालेली आहे आपली पुरी. तर पुरी बनवताना आहे ना नेहमी तेल हे गरमच म्हणजे गरम तेलामध्येच तळायच्या. गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची, म्हणजे लो नाही ठेवायची, मिडियम टू हाय ह्याच्यावरती ठेवायची, म्हणजे त्या पुऱ्या छान अशा फुगून येतात मस्त. ते बघा कशी टम्म फुगली. एका साईडने फ्राय झाली ना लगेच पलटी करायची, दुसऱ्या साईडने पण तशीच फ्राय करून घ्यायची आणि थोडी गोल्डन कलर त्याला आला की पुरी आपण काढून घ्यायची. गरम तेल असतं त्याच्यामुळे काही पुरी तळायला वेळ नाही जाते. बघा लगेच आपली पुरी तळून झालेली आहे. बघा कशी टम्म फुगले टनाटन. अजून एक पुरी टाकून दाखवते तुम्हाला. आणि एक ट्रिक तुम्हाला मी सांगते, पुरी तळताना आहे ना पुरीचं पीठ आपण जेव्हा मळतो ना ते नेहमी आहे ना थोडंसं कडकच मळायचं. म्हणजे आपण जसं की चपातीला असं मळतो ना तसं नेहमी फ्राय करताना आहे ना सारख्या अल्टीपल्टी करत नाही राहायच्या. एका साईडने फुगली ना की मग दुसऱ्या साईडला पलटी करायची. अशा दोन साईडला एकदाच फक्त फ्राय करून घ्यायच्या. नाहीतर सारखं अल्टीपल्टी आपण करत राहिलो ना तर काय होतं माहिती आहे का, त्याच्यामध्ये आहे ना ऑइल पकडून राहतं, मग ते एकदम ऑइली होतात. आपला पुरी भाजीचं नैवेद्य झालेला आहे. पुरी भाजी श्रीखंड आणि बाप्पाला नैवेद्य दाखवून सुद्धा झालेला आहे. बघू शकता तुम्ही. जा तिकडे नमस्कार कर जा बाबांसोबत. बापाला सोनं ठेव. याला सोनं बोलतात आपट्याच्या पानांना. जा बाबू तू पण.
तर मंडळी संध्याकाळची वेळ झालेली आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि पूजेची तयारी चालू आहे. मी तिला ग्लास घेऊन ये. बाबा दीदीचे पागे, दीदीचे पागे, माझे पागे. दीदी सोड. बघ माझे पागे. चौकी देणार पागे. आतल्या बँकी ना पागे. चौकी नाही देणार की यांना. माझे पा नाही घ्यायचे. माझे पागे. आगे माझे छोडा. प्रारंभी हा एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई. त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागातील शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्याला लावण्याची पद्धती प्रचलित होती. त्यावेळी दसऱ्याच्या टाईमला काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवरही लावत असत पहिले. आणि हा आहे ना मंडळी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमी. एखाद्या नवीन कार्याची आपल्याला जर सुरुवात करायची असेल किंवा नवीन वाहन घ्यायचं असेल किंवा नवीन वस्तूची, कपड्यांची, सोन्याची खरेदी देखील आजच्या दसऱ्याच्या दिवशी केली जाते मंडळी. आणि हे सोन्याचे आपट्याचे पान आहे ना, त्याला आज खूप सोन्याचं महत्त्व असतं. सोन्यापेक्षाही जास्त महत्त्व असतं. ते एकमेकाला परस्परांमध्ये देवाणघेवाण करून सोनं लुटलं जातं. तर मंडळी खूप सारं बघा प्रसन्नतेचं वातावरण आहे. तुम्ही देखील हे देवपूजा वगैरे किंवा घरातील प्रसन्नतेचं वातावरण बघून तुमच्यापर्यंत देखील हे पॉझिटिव्ह वाईब्स पोचल्या असतील नक्कीच याची मी अपेक्षा करते. यानंतर आहे ना मंडळी आमची सगळी देवपूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर आहे ना काहीतरी आपल्या घरामध्ये आजच्या दिवशी सोन्याची वस्तू घेऊन यायची असते, अशी प्रथा आहे पूर्वीपासून. सगळ्यांनाच जमतं असं नाही. ज्यांना जमतं ते घेऊन येतात, ज्यांना नाही जमत ते दुसऱ्या काही आपल्या घरगुती वापरातील वस्तू जरी देखील नवीन एखादी काही छोटी वस्तू जरी आपण किचनमध्ये वापरणारी देखील वस्तू आणली तरीही चालते, पण काहीतरी नवीन घेऊन यायचं असतं. तर आम्ही मंडळी आज बाहेर चाललो होतो, काहीतरी एक छोटीशी वस्तू घेऊया असं ठरवलं होतं. तर आम्ही स्टेशनला निघालो होतो. तर स्टेशनला निघता बघा देवी मातेचं सुद्धा दर्शन आम्हाला झालेलं आहे. देवी मातेला विसर्जन करण्यासाठी घेऊन जात होते. तर जाता सुद्धा खूप छान असं दर्शन आमचं होऊन गेलं. तर मंडळी अशा प्रकारे आमचा दसरा साजरा झाला छान, अगदी आनंदाने, उत्साहाने. तुमचाही आय होप तुमचा सगळ्यांचाही दसरा असाच आनंदात, उत्साहात गेला असेल. तर मंडळी व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.